पहाटे 3ला हॉटेलवरती आलो आणि त्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे केला, झोपलो आणि नंतर 6 वाजता बाहेर पडायचा प्लॅन होता, तर ते 9 वाजता पडलो. खूप लेट झालं होतं. पण म्हटलं चला ठीक आहे आता. नंतर रिक्षा वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्ही ताजमहल पाहण्यासाठी निघालो आग्र्याला. फिरायला आग्र्याला गेलो होतो. कुठं-कुठं गेलो हे जसं-जसं व्हिडिओ पुढं-पुढं जाईल तसं-तसं तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. त्यानंतर मग इथं चेकिंग वगैरे झालं. ताजमहलवरती जायला चेकिंग वगैरे करतात. तर तिथं चेकिंग वगैरे केलं आणि मग त्यानंतर एंट्री केली ताजमहलमध्ये. तर खरंच खूप छान आहे पाहायला, म्हणजे भारी वाटतं असं फिरल्यावर वगैरे. तर इथं काय आम्ही गाईड वगैरे घेतलेला नव्हता. फक्त आम्ही म्हणजे आमचं आम्हीच फिरलो. फक्त फोटोज वगैरे क्लिक केले, जे की तुम्हाला रील्समध्ये वगैरे दिसतील. पण नंतर मग ताजमहल वगैरे पाहिला, खूप वेळ पाहिला. म्हणजे इतकं फिरलो ना, की दम म्हणजे पाय अक्षरशः दुखायला लागले होते. त्यानंतर एक रील ट्राय करत होतो. इथे एवढाच व्हिडिओ काढला. त्यानंतर काही परत जास्त शूट वगैरे केलं नाही. कारण की मुलं वगैरे सोबत असल्यानंतर इतकं पॉसिबल होत नाही. नंतर मग पूर्ण ताजमहल वगैरे पाहून झाला. नंतर आम्ही गेलो होतो आग्र्याच्या किल्ल्यावरती. तर तिथं आरेस झोपला होता असा थोडा वेळ. तर इथं आम्ही गाईड लावलं होतं. इथं गाईड लावल्याचा खूप छान फायदा झाला. जे की इथं म्हणजे पूर्ण त्याने सगळी माहिती सांगितली आम्हाला. जोधा, अकबर पण इथंच राहिले होते. परत औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कुठे कैद केलं होतं, ते कसे फुलाच्या टोकरीतून वगैरे निघून गेले, हे सगळं त्यांनी आम्हाला इथं सांगितलं. त्यामुळे आम्ही इथं गाईड लावला होता किल्ल्यावरती. म्हणजे कुठून कसं दरबार वगैरे काय, कोणतं सिंहासन, परत ताजमहल कसा बांधला, कोणत्या दगडापासून बांधला, हे सगळं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला इथं. तर त्यामुळे मग आम्ही इथं गाईड लावला होता. याला ताजमहलला काही गाईड लावला नाही. पण ह्या किल्ल्याला जर तुम्ही गेले, तर नक्कीच गाईड लावा. जेणेकरून खूप छान इन्फॉर्मेशन भेटते, माहिती. आणि परत मग अशी थोडीशी रील बनवत होतो. इथं पोलिस आम्हाला ओरडले कारण इथं व्हिडिओ काढून देत नव्हते.